सो हे गाईज वेलकम बॅक टू शुभूज चॅनल अगेन. आणि आता आपण कुठे चाललोय तर गाईज तुम्हाला माहितीच असेल इंडियन फॅमिलीमध्ये वेकेशन्स म्हणजे देवदर्शन असतं की ते आम्ही चाललोय 2 दिवस. तर ह्या व्हिडिओचे मी आधीच सांगते खूप सारे पार्ट्स येणार आहे म्हणून स्टे ट्यून. आणि आम्ही पहिला स्टॉप आमचा असणार आहे अक्कलकोट, मग असणार आहे पंढरपूर, मग असणार आहे तुळजापूर आणि मग एडेश्वरी देवी आणि मग परत होम. ही आहे आमची बस. खूप धमाल येणार आहे ह्या ब्लॉगमध्ये, खूप मज्जा करणार आहे. आणि आर यू एक्सायटेड वहिनी? तर सगळे एक्सायटेड. थोडी तुम्हाला बसचे आमचे टूर दाखवून देते. हे आमचे ड्रायव्हर काका आहेत. काका हाय बोला. ही आमची जानू. ही आहे आमची बस. हॅलो 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 बोला. हाय बोल यश. हॅलो हॅलो शिवन्या. आर यू एक्सायटेड? येस 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 येस. ओके. हाचा बेड आहे आमचा. छान छान आहे छोट्या बाळासाठी. आता पाहूया. मज्जा येणार आहे, धमाल येणार आहे मस्त. आता आम्ही माझी सीट पकडली आहे चांगली मस्त. असं सॉकेटला वगैरे माझा चार्जर वगैरे लावलाय. हे लोक असे बसतील आता कुठेतरी. जाऊ द्या कुठे ते इंट्रोडक्शन होणार आहे तुमचं, पण जरा थोड्या वेळाने सगळ्यांचं छान प्रकारे इंट्रोडक्शन होईल. पाहता गाईज, ह्या काकूंच्या नैतिकचा उद्या पेपर आहे आणि तरी यांचं काय, यांचं रिग्रेट चालू आहे की नैतिक आला नाही फिरायला. पेपर इम्पॉर्टंट नाही. आता काय करायचं आम्ही? पेपर इम्पॉर्टंट नाही, फिरणं इम्पॉर्टंट आहे. सो गाईज निघालोय इंडियन व्हॅकेशन मध्ये. तर आता याचे कपडे पाहून तुम्हाला वाटत असेल हा गोवा, महाबळेश्वर, कोकण वगैरे, पण आम्ही चाललोय. तुम्हाला सांगितलंच मी डेस्टिनेशन. हाय अंकित दादा, आर यू एक्सायटेड? येस, आम्ही एक्साइटेड आहे. आणि बाकीचे आमची गँग बसली. आता गँग पहा आपली. हॅलो हॅलो डॅड. हॅलो कैलास काका. हाय हाय हाय. से हाय. हॅलो आजी बसा. हे पहा, हे झोपाळू माणसं. माझी जागा आहे ही. मी अशी उभी राहील. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती काठी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला. तुम्हाला खिडकी बंद करायची असेल तर करा. हवा
सरक ना खाली. गाडी आलेली आहे. तुम्हाला शिक्का कशा मारायचा त्याचा सांगा. तुमची प्रगती आम्ही करू. कमलावर शिक्का द्या. नाही आमच्या कमलावर शिक्का द्या. आमचं कमळ आमची निशाणी कमळ. विचार करा फक्त. कमळावर महाराष्ट्र का. चिपलून आहे का ना तो बता देना मुझे. और चिपलून आहे कुठे गेली. आत्ता वाजले रात्रीचे 2:30 आणि आता आम्ही ऑन द वे आहेत. आता थोडासा ब्रेक घ्यायला वॉशरूमला वगैरे जायला आपण थोडं थांबलो आता. आणि आम्ही परत जाणार. बसमध्ये अशी धमाल करतोय. मस्त मजा येते. गाण्यांच्या भेंड्या वगैरे खेळतोय भारी. बघा अंकित दादा आमचा HP पेट्रोल पंप. पेट्रोल पंप. आता डायरेक्ट आम्ही सकाळी भेटू. डायरेक्ट कुठं जायचंय. पंढरपूर. डायरेक्ट आम्ही जाणार पंढरपूर. आणि आमची बस ही खूप भारी अपग्रेड झालेली आहे. खूप छान झाली आमची. त्या आधी उज्जैनला आम्ही हाच बसने गेलेलो. काहीच नव्हतं बसमध्ये. आणि आता डिस्को लाईट काय वेगवेगळं मस्त वाटतंय. का कसं वाटतंय पहिला ब्रेक घेऊन. एकदम मस्त वाटलं. मजा येते का गाडीत. हो मजा. बोर होतंय. एकदम मस्त. एकदम मजा. एन्जॉय करते. हो खूप एन्जॉय करणार आहे का. हो करणार ना. काय एन्जॉय. आम्ही पोहोचलेलो आहे पंढरपूरला. फर्स्ट डेस्टिनेशन आमचं पंढरपूर होतं. आणि नदी आहे चंद्रभागेच्या तिरी. हीच नदी ना. चंद्रभागाच्या तिरी नदी आहे ही. ते सर्व आंघोळ करत आहेत. आम्ही काय जाणार नाही. बाकी आमची अख्खी गँग झोपलेली आहे. पब्लिक पाहू शकता तुम्ही किती. त्याच्यामुळे मी विचारतो. पब्लिक खूप आहे. पब्लिक खूप पब्लिक आहे. गाड्या लावली गर्दी असणार. चला भेटूया थोड्या वेळाने आता उतरताना. तुझी मम्मी बघते बघा. सो गाईज आम्ही हॉटेल बघत होतो पण आम्हाला माहिती पडलं आल्यातलेच गावामधले आलेफाट्यामधले. धर्मशाळा आहे आळ्यामधली. पण खूप स्वच्छता आहे. आम्ही हॉटेलला पैसे देऊन आम्हाला स्वच्छता नाही भेटत होती. नंतर भेटती आम्हाला.
हे बघा इथं लिहिलं पण आहे आलेकर धर्मशाला. नाही त्यांचे रूम आहे ते पर्सनल रूम. हे बघ जसं हे ट्रस्ट आहे, ट्रस्टमध्ये सगळ्यांनी अनुदान करून प्रत्येकाने एक रूमचा वाटा घेतला. ह्यांनाच माहिती होतं आपल्या आलेकर धर्मशाला आहे. की आलेले प्रत्येकाने एक वाटा घेतलेला आहे. म्हणजे आपण कसं एक म्हणतो एक इमारत उपयोग होती आपल्या गावाकडची, त्या गावाकडच्या इमारतीमध्ये प्रत्येकाचं अनुदान असतं. आपण एक म्हणजे 10 लाखाचं अनुदान आहे, त्याच्यामध्ये 3 जणांनी अनुदान केलं 3-3 लाख रुपये असे एक रूम सगळ्यांनी आपल्या गावाकडच्यांनी बांधलेली आहे. सावतामाळी ट्रस्ट म्हणून रेडा समाधीसाठी. आणि आम्ही शोधतो हॉटेल सकाळपासून. हॉटेल कुठं भेटेल दुकान? चला भेटूया. बाय. हे ब्लॉग काढणार आहेत झोपलेले अख्ख्या बसमध्ये. आता काय सो गाईज आता आम्ही इथं रेडी झालोय. आता जातो आम्ही. आम्हाला टाइम झाला ठेवली बा. तर आता जाऊया आपण खाली. मॉर्निंग अंकित दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोपलोच नाही अख्खा. रील एडिट चालू होतं. हा आणि रील जाऊ दे मी रील एडिट करून माझ्या आणि डोळे guys, अरे हा रील एडिट करून किती मिनिटाची 4 सेकंड. थांब 1 सेकंड. फोन दाखव. दाखव ना फोन. माझ्याकडे प्रूव्ह आहे. पण आपल्याला गाडीत बसायला पाहिजे. थांब ना. गाडी आपल्याला सोडून नाही जाणार. काय 1 सेकंड थांबा. ही गलत बात आहे. घेतल्यात कुठे ह्याच्यामध्ये ए दाखवू नको. हे बघा नाही अख्खी रील रेडी झाली आणि मला बोलते काही 4 मिनिटाचं मी केलं. पाहिलीच नाहीये. चला तर आता आपण जाऊया पाहूया आपल्या बस मध्ये काय काय. तुमचं काय चालू आहे? काही नाही मी पाहिलंच नाही. आवाज आलाय. आले का सर्व? नाही गं माऊस बस पार्टी. चला बाय बाय. आपण सकाळी बघितलं असं रात्री अंधारात. आता बघून घ्या दिवशी किती गर्दी आहे. So guys, आता आम्ही आलोय चंद्रभागा नदीला. खूप गर्दी आहे. हॅलो मावशी. गुड मॉर्निंग. चला लेट्स गो गाईज. पाहूया पांडुरंगाच्या मनात आहे करायचं. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग मम्मी. काय होते बोल. उन्हात टाइम होता. टाइम काय झालाय? काय झालंय? खराब आहे. 7-8 वाजले तरी एवढं ऊन आहे. आणि आता अजून गरम होणार आहे. हालत खराब होणार आहे बस मध्ये. इकडे मला पण नाही माहिती. हे दुसरे ब्लॉगर आहे त्यांची शूटिंग चालू आहे. कुठं काय काढतात हे पहा गाईज इथं आम्हाला एक प्रसिद्ध ब्लॉगर भेटलेले आहेत. योगिता नाव आहे त्यांचं. हॅलो. एक सेल्फी मॅम. एक सेल्फी मॅम. हे पहा त्यांनी दुसऱ्यांची संगत धरलेली. हे पहा गाईस महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये एक जो काका गाणं बोला. शिवनंदाबाईचा शिवाजी बाबाचा गोकुळ फुलाचा धर्म पावला उच्चार मांडला हर गंगल मान गंगल वन गंगल चंद्र भागेल पांडुरंगाल रुक्मिण मातल
अधिक मासात उद्धार केला की चंद्रभागेत पोटचे पुटूर राहावं माता पंथाचे पाळणे लोंबाव आशीर्वाद गाहीचा वसुदेव लेखीचा ओम महादेव दत्त. ते जमत नाही का? अयोध्या आलोय ह्या मंदिरामध्ये जायचं आम्हाला. लेट्स गो. तर गाईज आता आम्ही ह्या शिडा आहेत तर इथून आम्ही वरती चाललोय. हे द्वारकाधीश मंदिर आहे. शिंदे सरकार वाडा सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वालियरचे म्हणजे जे मला असं वाटतं जे ग्वालियरचे जे आहे रॉयल फॅमिली मे बी त्यांचं असू शकतं काय माहीत मला काही या गोष्टीची माहीत नाही एवढं मंदिरं वगैरे. एकदम सगळं पुराण तळ असं छान आहे. आपण ते करू शकतो. आजूबाजूला सगळे वारकरी लोक आहेत. खूप छान वाटते त्यांच्यामध्ये. जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शनाच्या लाईनला लागलेलो आहे कारण की आम्हाला पुढे पण जायचं आहे आणि जर इथं जर आम्ही 7-8 तास घालवले तर मग पुढे जायला आम्हाला टाईम होईल. आम्ही मुखदर्शन घेऊन मग छान. तो आता आम्ही घेतलेला आहे तुळशीची माला आणि आता आम्ही चाललोय मुखदर्शन बिकॉज आम्हाला जायचं आहे पुढं कुठं अक्कलकोटला जायचं आहे त्यामुळं. चला थांबा जरा घाई गडबड झाली. आता आमचं फायनली दर्शन झाले. मुखदर्शन घेतलं पण खूप छान दर्शन झालं आमचं. म्हणजे अशी स्पष्ट दिसत होती विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती. आता आम्ही चाललोय बसमध्ये. तर आपण डायरेक्ट भेटूया बसमध्ये. बाय सी यू स्टे ट्यून. पंढरपुरात स्वीट येऊ कायचं बोला पुंडलिका मावशी मोबाईल इकडे समोर इकडे सोयम बोला इकडे 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 समोरचे इकडे इकडे मोबाईल इकडे द्या इकडे हो इकडे दिसते इकडे सोयम बोला इकडे मोबाईल इकडे द्या इकडे सोयम बोला इकडे इकडे चला हो माऊली चला इकडे 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 या इकडे पहिले पिशवी करा मोबाईल चला इकडे लगेच दाखल या इकडे
पिशव्या मोबाईल इकडे चला लगेच नॉकर इकडे चला मोबाईल इकडे हो या इकडे आई. हो या इकडे या मावळे या इकडे मावळे या इकडे चला इकडे या मावळे इकडे चला इकडे पिशव्या पाहिल्या मोबाईल इकडे पिशव्या या इकडे लगेच नॉकर या इकडे मावळे यश कुठे गेलं? मी खरं इकडे या इकडे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय अक्कलकोटला जायला. आता डायरेक्ट भेटू अक्कलकोटला. सो गाईज हार टाइमचं आहे आमचं. जेवल्याच्या नंतर आम्ही ब्लॉग काढतो. अर्धं जेवण झाले असलं की मग लक्ष द्यायचं ब्लॉग काढायचा. हे बघा तुझ्याकडं फोन होतो बघा. आरचं ताटं संपले दाखवेल कोणालाच टाइम नाही का बोलत. बघा कुठपर्यंत बसले ते व्हाईट शर्ट तिथपर्यंत आमची गँग बसला अख्खी. चला भेटूया. 20 जण बसलो आम्ही. गाईस फायनली आम्ही आलेलो आहे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात. बघू शकता तुम्ही गर्दी खूप आहे. बाकीची आमची गाडी तिकडं राहिली आणि आम्ही इथं अर्धे जण उतरलो. हां आता आम्ही स्वामींच्या मंदिरात आहे आणि इथं जे वातावरण आहे सगळं भक्तिमय वातावरण आहे. हॅलो, सगळं भक्तिमय वातावरण आहे इथे. आणि मम्मीने त्यांनी हार वगैरे घेतले स्वामींना. आपला ग्रुप आहे. चला पुढे चला. चला पुढे चला. हात जोडून चालत राहा पुढे. काशीनाथ कदम तुम्ही बाबू काशीनाथ कदम. दर्शन खूप भारी झालेलं आहे आणि ह्यांचं माहिती नाही हिला ढकललेलं तर गुड्डे तुला त्या बाईने असं ढकललेलं. मी टीव्ही बघितलं टीव्हीत पाहिलेलं मी तुला कशी ढकलत होती ती. आणि आमचं दर्शन एवढं भारी झालंय ना काय सांगू. आम्ही 15 मिनिटं एका जागेवर 15 मिनिटं उभं होतो. फोटो काढलेत का? आणि फोटो काढलेत आतमध्ये. आम्ही ना आतमध्ये फोटो बिटो काढलेत मस्त काढून झालेलं आहे. आणि या प्रकारे आमचं स्टोरेज पण कमी जाम गर्दी आहे बघ गुड्डे. राशन. आणि आता आमची बस पार्किंग लय लांब आहे. आमचं दर्शन खूप लवकर होते पण आमची बस पार्किंग लय लांब आहे त्यामुळे आम्हाला कंटाळा येतो जायला. हा पाणी पाजा ना. काय गुड्डे इधर काय चालू आहे काय ब्लॉग. तो गाईज आता आम्हाला ना लय कंटाळा आलाय जायला बस पाशी. पाय दुखायला लागले. झोप नाही झाली. मज्जा येते फिरायला. गर्दी भरपूर आहे. आता हे लोक आईस्क्रीम घेतात वाटतं. सो
गाईज इथं हे अन्नछत्र आहे अक्कलकोटचं. जायचं आपल्याला. मे बी आम्ही जाणार आहे वाटतं जेवायला, काय माहिती मला कन्फर्म नाही आहे. पण छान जेवण, हायजीन वगैरे छान मेंटेन करतात ते करूया टेस्ट जर जायचं असेल. सो गाईज आम्ही चाललो आता अन्नछत्रमध्ये प्रसाद घ्यायला जेवायला. जास्त भूक नाही आम्हाला, पण तरी थोडंसं प्रसाद नाही खाणार आम्हाला. हे दाखवलं रडते बघ कशी. हे पा आणि प्रसाद हिला खायला. प्रसाद नाही खायचंय म्हणून असं रडत येतं. एक तास झालाय आम्हाला उभं राहून. वाटलं होतं 5 मिनिटात भेटेल. ए गप, 15 मिनिटं झाले. नाही झाले पण झाले. येस, फायनली आपण एंटर करतोय. चला भात द्या वाडा. म्हणताय नाही तो वाटायला. अख्ख्या आम्ही इथं बसलोय आणि हे बघा आमचे गँग मेंबर. हे बघा कैलास काका सुद्धा बसलेले आहेत, कॅप्चर झालेले आहेत. ओ माय गॉड, कैलास काका पण. हे चुकीचं आहे, आमच्याबरोबर झालेलं आहे. आम्ही ताट घेऊन बसतोय आणि ते अख्खे जेवले. कैलास काका पण बसलेत. कैलास काका पण आहेत. काहीच धोका. ते काय पाटी थांबा, धोका झाला आमच्या बरोबर. महाप्रसाद स्वामी समर्थांच्या इथला आणि ही बोलते मला भूक नाही आणि सगळ्यात पहिलं स्टार्टिंगच केलंय बघा. हे बघा यांचं पण स्टार्ट झालेलं आहे. आम्ही सगळे वाकडे तिकडे बसलेलो आहे. हे बघा मी थोडाच घेतलाय, मला खरंच भूक नाही. भेटूया आपण नंतर. चला बाय बाय. काय माहिती कुठे गेलं. त्याच रस्त्यात परत आलेलो आहे आम्ही फिरून पण आता आम्ही जेवून आलेलो आहे पोटभर एकदम मस्त. आणि आता डायरेक्ट तुळजापूर डायरेक्ट. तर गाईज भेटूया तुळजापूरमध्ये. नाही बसमध्ये भेटू.